तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सध्या मी घरी एकटा आहे. तर आज जेवण करायचं कसं, कारण आपण रोज मम्मीच्या हातचं किंवा भाज्याच्या हातचं जेवण जेवतो. पण जेव्हा मम्मी किंवा आत्या घरी नसते तेव्हा मी काय करतो, कधी कधी मी ऑर्डर तर करतो झोमॅटो स्विगीवरून. कधी कधी माझं मन झालं तर मी काही गोष्टी बनवतो. तसंच मी आज टॅमॅटोची भाजी बनवणार आहे, जी मी शिकलेलो 10वी किंवा 11वीला बनवायला. तेव्हा मला मम्मीने शिकवलेली. अजून 2-3 भाज्या मला येतात. बघूया ते आपण कधीतरी नंतर बनवूया. पण आज आपण बनवणार टॅमॅटोची भाजी. तर बघूया आज आपण तेच, मजा येणार आहे. ठीक आहे, चलो भाई देखो अपने क्या करता. तर मंडळी, आपण जी टॅमॅटोची भाजी बनवणार आहे त्याला लागणारे साहित्य म्हणजे, चाकू पहिला खाली ठेवतो. टॅमॅटो, थोडासा कढीपत्ता. एवढा कढीपत्त्याची पण गरज नाही, फक्त 2 किंवा 3 पानं जास्त लागतात. कच्चे शेंगदाणे त्यांना आपल्याला रोस्ट करायचं आहे. आणि कांदे, त्यासोबत लागतो आपल्याला जिरा, गरम मसाला, हे आहे राय, हळद, हा मसाला आणि चवीसाठी मीठ. ठीक आहे, तर आता आपण पहिला शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे रोस्ट करून घ्या. सध्या माझ्यासोबत गेम झाला, मी सगळं बोललो, शेंगदाणे वगैरे टाकले आणि नंतर बघतो तर व्हिडिओच चालू नव्हती केलेली मी. तर हे आपले थोडेसे मुठ्ठीभर शेंगदाणे घ्यायचे आणि ते रोस्ट करून घ्यायचे प्रॉपरली. तर आता फक्त 2 मिनटं अजून, मग शेंगदाणे आपले रोस्ट होतील. तर अशा प्रकारे आपले जे शेंगदाणे आहेत हे बघा, ते ऑलमोस्ट रोस्ट झालेले आहेत. आणि सध्या बाजूला ठेवूया आणि घेऊया टॅमॅटो कटिंग करण्यासाठी. तर आता आपल्याला कापायचे आहेत कांदे आणि टॅमॅटो. तर कांदे जेव्हा तुम्ही कापणार असणार तेव्हा आपल्याला छोटे चॉप करायचे कांदे, एकदम मोठे कांदे नाही ठेवायचे. फक्त टॅमॅटोची साईज तुम्हाला थोडी मोठी ठेवायची. तर आपण आता कांदे कापून घेऊया. थोडे मोठे ठेवा जेणेकरून तुम्हाला टेस्ट येईल त्याचा खाताना. मला सांगा की तुम्ही जेव्हा घरी असं भेटते तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही जसं घरी जेवण बनवतात की झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करतात? पण पहिला खूप करायचं, पण कधी कधी मला पण कंटाळा येतो ना असं बाहेरचं खाऊन खाऊन. तर मग मी घरीच बनवतो काय काय. तुम्ही बघू शकता आता हे आपले असे कांदे कापून झालेले आहेत. आता टॅमॅटो कापून घेऊया. हे बघा, तुम्ही असे पण टॅमॅटो कापू शकता. किंवा अजून एक सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर असं टॅमॅटो चॉप नाही करायचे असेल तर तुम्ही अजून टॅमॅटो कसे चॉप करू शकता. तर आपण याचे एक टॅमॅटोचा अर्धा पीस केला, तर त्याचा अजून एक अर्धा पीस करून हे अशा याच्यामध्ये सुद्धा आपण कापू शकतो. आणि टॅमॅटोच्या भाजीसोबत आज मी खाणार आहे परपुटा. तर परपुटा पण मीच बनवणार आहे. फक्त निधी आपली पीठ मळून देते. पीठ मळता येते मला, पण आता हे बनवतं तर टाईम वेस्ट होणार म्हणून निधीला सांगितलं आहे जरा पीठ मळून दे. आता मला अजून काय काय बनवता येते. तर घरी असलं की भुर्जी बनवतो, ऑमलेट, अजून बटाट्याची भाजी येते बनवता, अजून मॅगी येते, चीजवाली मॅगी, अजून मुगाची भाजी येते. आणि फक्त एकदा का 2दा ना मी कोलबी भात बनवायला, ते पण मम्मीने शिकवलेलं. अजून याशिवाय जास्त मला नाही वाटत मला काय येते. मला तर भात पण बनवता येत नाही, अजून भात ठेवता पण येत नाही. आणि एक अजून येते ते परपुटा. बघा तुम्ही कशी परपुटा काढतो हाताने. ते तर आमच्या निधीला पण येत नाही. भले भले फेल होतात हाताने परपुटा काढायला. हा परपुटा काढताना वाटी वगैरे येतात ना, चमची उलटण वाटीचा उपयोग करतात. पण आपला तसं नाही, आपण डायरेक्ट हाताने. नाद करा आपण, आपला कुठे. तर अशा प्रकारे आपले टॅमॅटो सुद्धा कट करून झालेले आहेत. आता लागूया भाजी बनवायला. सध्या कॅमेरा स्टँड मध्ये पकडलाय. एकटा जेव्हा असतो ना घरी तसंच असतं. हे बघा, मिरर कुठे, मिरर 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 हे बघा, दिसतंय का? दिसतंय कुठे? वाचली वाचली काच वाचली. आता भारतात तुम्ही फोडलाच वाटतं मला. वाचली रे, वाचली. चांगलं आहे. सध्या मी 2 पडीस तेल घेतोय. हे पण माझ्यासाठी खूप जास्त आहे, मला जास्त आवडत पण नाही तेलकट. तर थोडंसं तेल गरम होऊ द्या. तर त्याच्यामध्ये आपण आता टाकूया जिरा,
टाकूया राय, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, बस जास्त नाही. आता आपण कांदा टाकूया. मला असं का वाटतं की कांदा आपल्याला अजून पाहिजे होता. तर कांदा तुम्हाला हलकासा रोस्ट होईपर्यंत हे करायचं आहे, म्हणजे थोडा ते गोल्डन होतं ना कांदा, तुम्हाला 1 ते 2 मिनटं असं शिजवायचं आहे प्रॉपरली. त्यानंतर आपल्याला टाकायचे मसाले. घरी असला की मी असंच काय नाही करत असतो. आता मध्ये पण तुम्ही एअर फ्रायचे व्हिडिओ बघितले असतील ना, तर आपण हळद टाकून घेऊया, मसाला. आणि मला सध्या स्पायसी आवडतं खूप, तर आपण थोडंसं जास्त मसाला घेऊया, कारण स्पायसी झाला पाहिजे. स्पायसी शिवाय जेवणामध्ये मजा नाही. ठीक आहे, लाइफ में कुछ तो स्पाइस चाहिए ब्रो, त्याशिवाय मजा नाही. आपले कांदे पण शिजलेले आहेत प्रॉपरली. आता आपण टाकूया टॅमॅटो. टॅमॅटो टाकल्या कसं एकदम सुगंध आला मसाल्याचा वगैरे. मसाले जेव्हा जळतात ना असे, त्यांचा एकदम वास एकदम भारी येतो. एकदम नीट मिक्स करून घ्या. आणि आता आपण याला थोड्या वेळ असंच कुक होऊ देऊया. आणि राहिलं मीठ टाकायला तर आपण विसरलोच, तर मीठ चवीनुसार टाका. ठीक आहे. Few moments later. तर अशा प्रकारे आपले 1 मिनिट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती ही ग्रेव्ही आहे. तर मग थोड्या वेळानंतर परत हाय फ्लेमवर करा. आणि मग याच्यामध्ये आपण थोडा आता गरम मसाला टाकूया. अशा प्रकारे आपली ही टॅमॅटोची भाजी आहे ना, ती रेडी झालेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आता शेंगदाणे. ते शेंगदाणे जे आपण रोस्ट केले आहेत ते आपल्याला लास्टला टाकायचे आहेत, कारण एवढ्या लवकर टाकून काही फायदा नाही, कारण ते परत नरम पडतील. कारण मला अजून परपुड्यासुद्धा बनवायचे आहेत. तर आता आपण शेंगदाणे नंतर टाकूया. आत्ता सध्या आपण करूया परपुड्या बनवायला स्टार्ट करूया. हे बघा, हा जो आता आहे ना, 3रा अटेम्प्टमध्ये परफेक्ट होणार आहे, मला तर असं वाटतं. कारण आपण जे 2 अटेम्प्ट केले ना आतापर्यंत, ते फेल झाले, फेल. तर फायनली 3रा अटेम्प्ट पास. ते आपलं ब्रँडचा लोगो आहे. साईजचा ब्रँड आहे कल्याणी फर्निचर. पण काय नाही, जे सांगतो ते करत नाही. कधी बनवायला घेणार आहे चॉपिंग बोर्ड? हा, मी करतो, काय बोलत नाही. एवढे याला ऑर्डर येतात तरी पण काय करायला बघत नाही. प्रशांत का तुम्ही बघत असतील ना, मी बघतोच माझे व्हिडिओ, तरी पण सांगतोय जरा चॉपिंग बोर्ड बनवा, ते गळ्याला बनवा. आणि त्याला सांगा जरा, काय ऐकत नाही आमचं अजूनपर्यंत. ते आहेत रोस्टेड शेंगदाणे, टाकूया. तर हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे, टोमॅटोची भाजी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय गाईस.
बाय बाय. आपली भाजी वगैरे तर बनून झाली पण जरा किचनची हालत बघा. नुसता पसारा केलाय किचन मध्ये.